विचारलं, बाई गेलेत का फकीर? नाही. मग काय जाऊ ग एवढ्या मोठ्या माणसापुढे, एवढे मोठे फकीर बाबा आहेत, मी त्यांना काय म्हणू, आपल्याकडे काय नाही. तुकोबारायच्या कन्येनं सांगितलं, आई मी बोलते ना त्यांना. बोल माय तुझ्या परिस्थितीत, पण आई आपल्याकडं खरंच पीठ नाही का ग? ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं पीठ नाही? नाही ग, नाही ना. हात घातला पिठाच्या गाडग्यात. त्यावेळेला सगळ्या वस्तूला गाडगेच होते महाराज. आता या डब्याचा सुकाळ झालाय म्हणून डब्बे जास्त झाले. हात घातला, काही नव्हतं, पण हाताला पांढरं लागलं, पांढरं पीठ हाताला लागलं. आणि चिमुकली तुकोबारायची कन्या तुळशीच्या पुढ्यात, वृंदावनाच्या पुढ्यात बसलेला अनगडशा फकीर पाहला आणि हात जोडले. हात जोडल्याबरोबर खाली बसलेला मांडी घातलेला फकीर तुकोबारायच्या कन्येकडे पाहत होता आणि हात जोडले. फकीर बाबा, आमचे बाबा घरी नाहीत, माफ करा फकीर बाबा. फकीर बाबा, आमची बाबा असते तर तुम्हाला काहीतरी दिलं असतं फकीर बाबा. कधी हात जोडायच्या, कधी दोन्ही हात छातीला लावायच्या. फकीर बाबा, आमच्याकडे काही नाही, तुम्हाला देण्यायोग्यतेचा पदार्थ आमच्याकडे नाही फकीर बाबा. फकीर बाबा, तुम्ही उदात्त अंतकरणाची माणसं आहात, महात्मा आहात. आम्हा गरीबाच्या दारातून तुम्ही विन्मुख जाता फकीर बाबा. आम्हा गरीब वारकरी माणसांना माफ करा फकीर बाबा. हिरवगार तुळशीचं झाड होतं. फकीर बाबा, या पवित्र देवतरूच्या तुळशीच्या साक्षीने सांगते फकीर बाबा, आमच्याकडे पीठ नाही, आमच्याकडे तांदूळ नाहीत, आमच्याकडे डाळ नाही, आमच्याकडे गहू नाही, आमच्याकडे ज्वारी नाही. जेवढं पीठ होतं तेवढं काटोटीत घेतलं आणि पाणी टाकलंय त्याच्यात. माझ्या आईनं सांगितलं फकीर बाबाला पाण्याची पदार्थ वाढू नये, म्हणून माफ करा फकीर बाबा. पुन्हा जर कधी आमच्याकडे आले, माझे बाबा जर घरी असले तर काही करून पण तुम्हाला काहीतरी देतील फकीर बाबा. माझे बाबाने आतापर्यंत या वाड्यातून कोणाला विन्मुख जाऊ दिलं नाही फकीर बाबा, माफ करा. फकीराला भिक्षेचं नाही पडलं अंदाजवा. फकीराच्या लक्षात आलं, तुकोबाराय काय असतील देव जाणे, खुदा जाणे. पण या तुकोबारायच्या, किंवा तो तुकोबाराय तिलाही समजित असेल, त्या कुमारिकेलाही समजित असेल, घरची माणसं काय आहेत म्हणे, काय माणसं आहेत. मांडी घालून बसलेला फकीर मांडीवरचा, मांडी खालचा चिमटा बगलात दाबला, मोराची पेंडी हातात घेतली, मोराच्या पंखाची, आणि डाव्या हातानं कटोरं उचलीत असताना कटोरं उचलत नव्हतं, कटोरं उचलत नव्हतं. म्हणून तोंडाकडे पाहणाऱ्या फकीरानं कटोरं का उचलत नाही म्हणून खाली पाहिलं तर कटोरं भरून उतू गेलेलं होतं, सांडून गेलेलं होतं. जीवनात ज्याच्या डोळ्यातून पाणी कधीच आलं नव्हतं, जीवनात ज्याच्या डोळ्यातून पाणी कधीच आलं नाही, असा फकीर सूर्याच्या साक्षीने, देवतरू तुळशी मातेच्या साक्षीने तुकोबारायच्या दारात रडत होता. उजव्या हातात मोराच्या पंखाची पेंडी घेतली आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या कन्येचे पाय झाडीत होता, पेंडीनं पाय. नाही नाचला कुठं पण फकीर, तो कुठेही नाचला नाही फकीर, कुठेही नाचला नाही. आज तो फकीर उजव्या हातातली मोराच्या पंखाची पेंडी डाव्या हातात घेतली आणि बगलातला लोखंडी चिमटा उजव्या हातात घेऊन तुकोबारायच्या कन्येला आणि तुळशीला प्रदक्षिणा करून नाचत होता. त्याला सूर्य तोंडात बोट घालीत होता. बापरे, काय फकीर आहे. जीवनभर महिमेत जीवन जगलेला फकीर तुकोबारायच्या मुलीला प्रदक्षिणा करतोय, लोटांगण घातलं. धन्य झालो तुकोबाराय, धन्य झालो तुकोबाराय.
धन्य झालो तुकोबराय. चिमुकलीनं सांगितलं, फकीर बाबा, जिला तुम्ही तुकोबराय म्हणतात ती तुकोबरायची मुलगी आहे आणि तुकोबराय माझे बाबा आहेत ते घरी नाहीत. गालात आणून घेतलं, गाल बडू लागला फकीर. 13.5 क्विंटल गहू टाकल्यावर कटोर भरत नाही. पिठानं भरलेला हात जोडल्याच्या नंतर, कण पडल्याच्या नंतर एवढं सिद्ध कटोर भरतय. ते वारकऱ्याच्या मुलीत ताकद आहे, या तुकोबरायच्या मुलीत ताकद आहे. तर त्या तुकोबरायचा अधिकार किती मोठा असेल, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा वारंवार, त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा बाबा. डॉक्टर रोहिदास पाटील आलेत का इथं? वा वा, छान छान. आनंद वाटला यजमान कीर्तनात बसले. आमच्या जालना हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर हुशे साहेब आहेत. खूप आध्यात्मिक, खूप पारमार्थिक आहेत. माझा अपघात झाला त्यावेळेला त्यांनीच या शरीरावर चर्या केली. मी इतका कडक बोलतो पण नाईलाज आहे माझा, मला बसावं लागतंय. माझ्या बॉईल जनला डॉक्टर साहेब क्रॅक आहे म्हणून मला उभं राहता येत नाही. मी ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या वारीत चालतो, आळंदी पंढरी चालतो, फक्त उभं राहिल्यावर कंपन होते म्हणून मला बसावं लागते. त्याबद्दल माफी मागतोय. विठाला तर बांधाच बुवा नियम मोडणारा माणूस नाही मी नाही त्या चुका करणार, नाही करणार चुका. काय महिमा आहे संतांचा. नैनितालच्या अरण्यातून स्वामी राम बद्रिकाश्रमाची यात्रा करीत करीत पुढे गेले. उदाहरण क्रमांक 3 संतांचा महिमा सांगतोय. आणि त्या दिव्य सरितेच्या बाजूला एक आश्रम आहे. तो आश्रम एका अनुरागी साधूचा आहे. डॉक्टर साहेब फार मोठे अनुरागी साधू. त्या साधूला टोपण नाव पडलेले क्रोधी बाबा. त्यांचं नाव क्रोधी बाबा आहे. हे नाव का पडलं माहितीये का? तुम्ही आम्ही दर्शनाला गेले की ते बसू देत नव्हते. हे चल भाग, आपण नाही बैठना, चल निकाल, असं कोणावर बघते. चल दर्शन होगा, चल चल चल. नाही कोणी उठला की दगड हाणायची. मग लोकांनी नाव ठेवलं क्रोधी बाबा. माणसं बहादरीत नाव ठेवाला, बहादर नाव आहे. आणि काय माणसं ते वागण्यावर नाव ठेवित असतात. आपल्याकडं माझघर कळतं का तुम्हाला? माझघर राणीवासा नाही कळणार. हे ओरिजिनल शब्द आहेत ना महाराष्ट्रातले, हे नाही कळणार तुम्हाला. बेडरूम, हां ती कळण हां ते कसं नाही कळणार. बँकेत पैसे उचलायला बाई करा सही तर लावा शाही, तिला पण बेडरूम कळती. माझघर नाही कळणार. राणीवासा. आपल्या ओरिजिनल भाषेचं नाव काय? मराठी भाषेचं हां नाही कळणार. ते मराठीत ज्यानं MA केले त्याला सांग म्हण. हां इंग्रजीतलं सगळं सांगता येईल. इंग्रजी येऊ नये असं माझं मत नाही. माझ्या आळंदीतल्या मालकाला भाषा 56 येत होत्या, पण कौतुक कोण्या भाषेचं केलं? माझा मराठाची किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. काय ताकद महाराज. भाषा किती येत होत्या? 56 येत होत्या.
कैलाशे गौरव 56 भाषा येतो त्या 56 सगळ्या भाषा शिका पण आपली सांभाळून शिका ना. आपल्या भाषेचं नाव आहे देवनागरी नावाची भाषा लिपी. देवनागरी लिपी आल्या पाहिजे भाषा. कोण म्हणतं येऊ नये यावं पण आपली सांभाळून. एका माणसानं 100 लुगडे घेतले. लुगडे कळत येत ना लुगडे 100 लुगडे बाजारात गरीबाच्या बायाला वाटले. पुण्य आहे त्याबद्दल पण बायकोची साडी फाटकी सुमल्या. आधी बाप्पाप्याच्या माईल नेसवणं आधी बायकोला लुगडं नेसन मग बाजारात वाट. हा नियम आहे डॉक्टर साहेब. बायको उघडी आणि लोकांच्या बायकाला लुगडे वाचायला कसं शक्य येते. आपली भाषा येत नाही दुसऱ्या शिकायला आहे कसं शक्य येते. आपलं आलं पाहिजे आधी आपलं जतन केलं पाहिजे. आपण काय करतो माहितीये का वरच्या गोष्टी. पाकगृह स्वयंपाकघर कशाला म्हणतात पाकगृह. रातच्या 2 वाजता जरी माणूस आला तर 2-3 भाकरी सापडतात त्याला पाकगृह. एक तरी भाकरी सापडून 2 पाहुण्याला अर्धी तरी 2 वाजता रातच्या खायला भेटन त्याचं नाव स्वयंपाकघर. 2च लोकांची किचकिच चलती त्याचं नाव किचनघर. तिसऱ्या माणसाला काहीच नाही 2च तोंडन खिचडीन बोंड. त्या घरात तिसऱ्या माणसाला कुटका भेटत नाही दोघांचीच किचकिच त्याचं नाव किचन. वागण्यानुसार पडत असते. क्रोधी बाबा शास्त्रींचं गाव आचार्यांचं गाव पंडिताचं गाव सिद्धांचं गाव तप्यांचं गाव मुनींचं गाव एवढं मोठं गाव. त्या गावात 50-50 शास्त्री होते आणि एका शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला. रामेश्वर शास्त्री रामेश्वर नाही स्वामी रामांनी चुकून बोललो स्वामी रामांनी. स्वामी राम कोण 1949 ते 51 शंकराचार्य एका पीठाचे शंकराचार्य होते. स्वामी राम 2च वर्षी पद घेतलं. 3ऱ्या वर्षी दंड दुसऱ्याकडे देऊन टाकला आणि आपण तीर्थयात्रेकरता निघून गेले. स्वामी राम फार प्रचंड विद्वान व्यक्ती होऊन गेली. भारत देशाला लाभलेलं रत्न स्वामी राम. कधी कधी आपल्या देशातले साधू वाची जा. हिमालयातल्या साधूंचं एक स्वतंत्र पुस्तक आहे. बघा 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 तो संग्रह वाचा. काय देश आहे आपला. काय सिद्धता या देशामध्ये. कोणामुळे देश अस्तित्वात आहे. कोणाचे संस्कार या देशावर आहेत. याचं सुलभ चरित्र संतांचं वाचा लक्षात घ्या. बघा किती मोठा आहे देश. आणि मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकल्याबरोबर त्या शास्त्रीला आनंद वाटला. स्वामी रामांनी आपल्या खांद्यावर हात टाकलाय आणि स्वामींच्या त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकीत गंगेच्या तीरानं वरी चढत 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 डोंगर चढत होते आणि या शास्त्रीला हातपाय चळचळ चळचळ कापत होते. स्वामी रामांनी विचारला अरे का ये पैर लटपट रहे क्यों 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 बोले क्यों. हिंदी भाषित होते ते. नहीं बोले ऊपर नहीं जाने का वहां तो क्रोधी बाबा है बोले वो फतरे मारता है बोले ए चल मेरे साथ है तू चल. स्वामी रामांचा खांद्यावर हात असला तरी लटलट लटलट कापत होता. शास्त्री नुसता साधा शास्त्री प्रचंड विद्वान शास्त्री क्रोधी बाबाला भेट होते. आणि 14 किलोमीटर अंतर होतं खालून वरे. चालत 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 डोंगरावर गेले आणि ते क्रोधी बाबा पूर्व दिशेकडे तोंड करून एका दगडावर बसले. दुपारची वेळ आहे. कार 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 तापलेलं ऊन आहे. एक पक्षी सुद्धा बाहेर नाही. सगळी झाडाच्या पानाच्या बुंथ्यात जाऊन बसलेले पक्षी आहेत. काही दिसत नाही. शांत वातावरण. एवढं प्रचंड ऊन आहे. आणि त्या उन्हात दगडावर बसून पूर्वेकडे बघून डोळे झाकून भगवंताची साधना चालू आहे. स्वामी राम गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पायाखाली काड्या पानं वाजत गेले आणि स्वामी रामांनी नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर डोळे उघडे स्वामी रामाकडे बघून मान वाकिली. जीवनात त्या साधून कोणाकडे वाकिली नाही. महाराज मस्तीतले साधू होते ते महिमेतले होते. तुम्हाला सांगतो गावरान तुपातल्या चपात्या खाणारे 1000 कुत्रे जरी हाती सोडले तरी हाती कुत्र्याला मोजित नाही. गावरान तुपातल्या चपात्या खाणार डॉक्टर साहेब कुत्रे सोडेन हातीवर तरी हत्ती मोजित नाही. हत्ती हत्तीचेच महिमेत असतो. गाढव हत्तीला म्हणलं हत्ती दादा कुत्रे भुकायले ते म्हणलं भुकू दे ना पण डसत नाहीत. काय कुत्र्याची मायवेली हत्तीला डसायला. कुत्रे हत्तीला भुकतेत पण डसत नाही. डसले की बोचरे होते. बोचरं कळालं ना तुम्हाला. हत्तीची त्वचा तितकी कठीण असते. कुत्रं डसलं की त्याचे दात त्वचेत जातात आणि रिकामाच खोबळा घेऊन बाहेर येते. म्हणून कुत्रे लय शहाणे आहेत. फक्त भुकतेत पण डसत नाही. अशी प्रत्येक क्षेत्रात कुत्रे असतात. तेच भुकायचंच काम असतंय.
भुकायचंच काम हे केलंच खाऊन तू कुत्र आहेस सोमळ्या. तू जरी दोन पाय असतील माणसासारखे तरी तुझ्या गुण कुत्र्याची येत ना. विठाला विठाला कारण महिनेतली लोक कोणाला वाईट म्हणत नाहीत आणि चांगलंही म्हणत नाही. ते त्यांच्या मस्तीत असते. हत्तीसारखं जीवन असतं त्यांचं. प्रणाम केला आणि वरून आवाज दिला, राम ठहरो बोले. थांबले, दगडावरनं खाली उतरले. मोठी गुंफा होती तिथं. त्या दरीमध्ये अशी गुंफा होती आणि त्या दरीतून 2-3 बोंद्रे आणले. बोंद्रे कळत येत ना, पोतड्याचे नारळाचे. आणि अशी काही माल भरायची नाही, सोयाबीन ज्वारी गहू भरायचे बोंद्रे नाही. एकदम झरझर झालेले बोंद्रे, जे पाय पुसायला कोणी टाकणार नाही. महाराज असे बोंद्रे शंकराचार्यांना बसायला टाकलं. पण क्रोधी बाबानं शंकराचार्याला बोंद्र बसायला टाकलं. शंकराचार्य तसे बसले नाही डॉक्टर साहेब. आधी त्या बोंद्र्याला नमस्कार केला आणि मग बसले. कारण ते बोंद्र टाकणारा साधू इतका अधिकारी होता की काय बघायचं काम आहे. तो पंडितही बसला, तो आचार्य बसला, तो शास्त्री बसला. आणि स्वामी रामांनी सांगितलं, आपलं क्रोधी बाबांनी, राम कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए. जी 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 मुनिवर जी, ठीक आहे. ए इकडे रे, त्या शास्त्रीला, ए इकडे पाणी ला बोले. मातुडचं गाडगं दिलंय, खालून पाणी आण. खोल दरी होती, नदी वाहत होती, गंगा पवित्र तीर्थ. पाणी आणलं. बोले खाली निंदा करू लागला ना माझी तू. महाराज याला त्रिकाल ज्ञानी साधू म्हणतात. मनोगत कळतो ती सामान्य लटलट. हे कुछ नाही करता बोले, ठहर नाही मारता बोले, ठहर ठहर. बसल्या बसल्या मांडी खालून एक सुरा काढला. काय त्यांचा महिमा सांगतो. सुरा काढला. हे शास्त्री जा बोले, अब ये पवित्र गंगा में एक मुर्दा बहा के आया बोले. मुर्दा, ये मुर्दे की जन्नो काट केला बोले. जन्नो म्हणजे मांडी. प्रेत वाहत आलं, मड वाहत आलं. मड मड आपल्याकडे 3 प्रकारचे अंत्यविधी, दफनविधी, दहनविधी आणि उत्तर भारतात डॉक्टर साहेब प्रेताला गंगेत सोडतात. पण गंगा तशा विस्तीर्ण भरलेल्या असतात, त्या गंगेत सोडत असतात. तर नुकतंच प्रेत सकाळी मृत्यू पावलेलं, 10-10:30 वाजले होते. ते प्रेत वाहत 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 तिथपर्यंत आलं आणि सांगितलं, जा त्या प्रेताच्या मांडीचं मांस कापून आण. आयुष्यात यानं का झुरळ मारलं नाही या शास्त्रीनं. कधी कहा कोणाला बोर काढलं नाही. आणि त्याला प्रेताचं मांस काढावं लागतं महाराज. पण त्याला माहित होतं मांडी खाली नसताना सुरा तयार करता येतो, नाही नेलं ते फेकून आणते. म्हणून हा शास्त्री लटलट लटलट कापत ते चवाळ घेतलं, खाली उतरला. ते प्रेत ओरड, काय महाराज, कापता कापता बोटाचं कांडच कापून घेतलं. आयुष्यात कधी पाप नाही केलं. काय म्हणलं, अवघड काम झालं. शास्त्री पदावर आलो आणि मडे कापायची वेळ आली, मेलेली माणसं कापायची वेळ आली. काय अवघड काम झालं म्हणे. मांस आणलं त्या बोंद्र्यात बांधून वरी. हे धो बोले मांस. धुवायला लावलं. 3 दगडाची चूल मांडली. उपर हो रख दो बोले, पात्र रख दो. गाडगं ठेवलं वरी अर्ध पाण्याचं भरून. 2 दगड घेतले. दगडावर दगड हाणल्याबरोबर जाळ पेटला. डाल दो बोले, और मांस के तुकडे डाल दो बोले अंदर. टाकून दिलं, वरून दगड ठेवला. पत्ते ला बोले, पेड़ के पत्ते. झाडाचे पानं आणले, पंतराळ्या 3 केल्या. एक पंतराळी स्वतः करता केली, एक पंतराळी शंकराचार्य रामांसाठी केली आणि एक पंतराळी शास्त्रीसाठी केली. दोघायला 2 पंतराळ्या टाकल्या आणि त्याला सांगितलं, ए शास्त्री आपको हो ना. या शास्त्रीनं शंकराचार्याकडे पाहिलं. ते म्हणले मला खायचं बाबा. ते म्हणले शंकराचार्य खाले तर शास्त्रीची काय कथा. कुठं शंकराचार्य कुठं शास्त्री. दाल दो बोले मुझे भी, दाल दो बोले. हर एक पात्र लगा दो बोले. ते पात्र सूर्याला होतं.
सूर्यनारायणाला पात्र. ए शास्त्री, पक गया का देख बोले, शिजलं का पाय? तर शास्त्रीनं शंकराचार्याकडे पाहिलं. ते म्हणलं मला नका वाढायला लावू, मी नाही वाढीत. ठेर बोले. क्रोधी बाबा उठले, अग्नीला प्रणाम केला, गाडग्यावरचं दगड काढला आणि इस्त्या इतकं तापलेलं गाडगं हातात धरलं. तहाच शास्त्री गार झाला. अरे महिमा कुछ अलग आहे बोले. तापलेलं गाडगं हातात धरलं. पहिला स्वयंपाक टाकला सूर्याच्या पात्रावर. शिजिल तर काय माहिती तुम्हाला? मांस. कोणाचं मांस? मेलेल्या माणसाचं मांस. माणसाचं मांस शिजले आणि गाडग्यातून सूर्याच्या पात्रावर पडलं काय? गावरान तुपातली दुधातली खीर पडते. शास्त्री बसल्या बसल्यात माती तोंडात घालू लागला. अरे बाप रे बोले महिमा. रामांच्या पात्रावर टाकलं, शास्त्रीच्या टाकलं, स्वतःच्या टाकलं. गजर केला. अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णायत मुच्छते नाम जठरानलो तृप्तवसायाम शुद्धानिहवितार्थायाम अन्नपूर्णे महापूर्णे नमः पार्वते पते हार हार महादेव. सुरू केलं जेवण. ते का आपल्यासारखे श्लोक होते का? राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू. रुमण्यान हाणायला पाहिजे भडव्याला. दहीन भात खात असते डॉक्टर साहेब, भातावर लिंबू घेत असतात का? कोणतंच वैद्यकीय आयुर्वेद सांगणार नाही, ॲलोपॅथिक होमिओपॅथिक काहीच सांगणार नाही. किती चुकीचं आहे. आणि हा श्लोक म्हणणाऱ्याला अक्कल आहे का? जेवायला बसले, दही भात लिंबू. बरं इथपर्यंत ठीक आहे. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. रुमणं असते ना, रुमणं अवताला असते ना तुमच्याकडे रुमणं. हे रुमणं कंसाकून तोंडात ठोकायला पाहिजे, इकून काढायला पाहिजे आरामखोराच्या. भंगिऱ्या भडव्या अपमान करतो संप्रदायाचा. जाऊ द्या बरं ठीक आहे, दही नसेल तर लिंबू घेतला असेल, घेतात माणसं आंबट. पण राम विष्णू आहेत, लक्ष्मण शेष आहेत. आणि शेष कोणाचा बॉस आहे? आणि शेषाच्या ताटात उंदरानं लगी करावं काय मायवेली त्याची? अहो सर्पाची फरकांड ओलांडल्या उंदराचं आयुष्य कमी होतंय. हा बारीक सर्प पाहिल्यावर उंदीर हरिपाठ म्हणीन का? आणि शेषाच्या ताटात लघु शंका करायला काय त्याची मायवेली? श्लोक म्हणणाऱ्याला अक्कल असावी की नाही? याचा गुरु कोण आहे त्याला हाणायला पाहिजे. विठाला या 1-2% पांचट लोकांना परमार्थाचं मात्र केलं. तुम्हाला एक सांगू का? गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा 1 नंबरचा हरामखोर असतो. हो. आणि यहीनं मात्र करण्याच्या पाठीमागं तुमच्यातल्या 5% लोकांचा नालायकपणा आहे. म्हणून हे उतू आलेत. विठाला विठाला जेवण झालं. महाराज स्वामीराम बसल्या बसल्या क्रोधी बाबांचं चिंतन करत होते. लिखतो आम्ही. स्वामी क्रोधी बाबांनी सांगितले, शास्त्री ये पात्र में शेष क्या बचा है देख भला. म्हणजे त्या गाडग्यात आता काय राहिले पुन्हा पाय बरं. स्वतः यानं मांस कापून त्याच्यात टाकले. पण क्रोधी बाबांना रिचवल्याच्या नंतर खीर पडते आणि जीवन झाल्यावर गाडग्यात पाहिल्यावर पुन्हा मांसाची तुकडे दिसते. महाराज काय ताकद असेल या लोकांची, काय वैभव असेल या लोकांची. एवढी मोठी बदलाची स्थिती या लोकांकडे, एवढा मोठा सर्व गोष्टीचा सार्वभौम सत्तेचा अर्जव यांच्या ताब्यात आहे. यांना क्रोधी बाबा महाराज जीवन कोणासाठी? त्या काळातले शंकराचार्य स्वामीराम, ज्या शंकराचार्यांना प्रत्यक्ष नर्मदा माय अन्न देत होती. अनुष्ठानाला बसले स्वामीराम, अनुष्ठानाला. आणि अनुष्ठानाला बसल्यावर आता आपली लोक दर्शन करत असताना कोणी हळीत टाक, कुंकू टाक, फुलं टाक,
काही टाक, कोणी रुपया टाक, 2 रुपये टाक, 5 रुपये टाक, हे साधू लोक ते खातील का? पण फळ कोण नाही टाकलं, नव्हतंच ना. पहिल्या दिवसाचं अनुष्ठान झालं, दुसऱ्या दिवशी मा नर्मदा मैयाने सोन्याचा हात पात्रातून वरी आला, त्याच्यावर सोन्याचं पात्र येऊन आवाज दिला, स्वामीराम प्रसाद ग्रहण करी. 2 वाजता रोज प्रसादाचं पात्र येत होतं. अनुष्ठान संपल्याच्या नंतर पात्र धुतलं, गंगेत पालतं टाकलं, कायमचं पात्र गेलं. नर्मदा माता, पवित्र नर्मदा माता ज्यांना अनुष्ठानामध्ये प्रसाद देत होती ते स्वामीराम, आणि त्या स्वामीरामांना क्रोधी बाबांनी प्रसाद दिलाय. काय ताकद आहे महाराज, काय शक्ती असेल या लोकांची, एवढी मोठी अफाट शक्ती आहे संत लोकांचे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा, काय त्याचा महिमा वर्णवारंवार, काय त्याचा महिमा वर्णवारंवार, काय त्याचा महिमा वर्णवारंवार. हरी भक्त थोर भूमंडळ, हरी भक्त थोर भूमंडळ, हरी भक्त थोर भूमंडळ. काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा शक्ती आहे लोकांची. अहमदाबादहून एक सोनार आळंदीला आले. सोन्याचे व्यापारी होते, अहमदाबादला राहायचे ते, गुजरातमध्ये. काय त्यांना अडचण असेल, कोणीतरी सांगितलं तुमची ही अडचण आळंदीला गेल्यावर दूर होईल बाबा, आणि त्या अनुषंगानं ते आळंदीला आले. पवित्र इंद्रायणी मातेचं स्नान केलं, नारी ती माऊली स्नान केलं, आणि तो अहमदाबादचा सोनार माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या समाधीवर डोकं ठेवलं. दुसऱ्या दिवशी घरी गेला. काय त्याची इच्छा असेल, काय कल्पना असेल, काय भावना असेल, डॉक्टर पाटील साहेब त्याची ती पूर्ण झाली. त्यानं त्याचा सगळा परिवार गाडीत घेतला. काय त्या काळाला वाहन असेल, त्या काळातलं का, कारण हा काळ बराच दूरचा आहे, 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. तुकोबारायचा काळ आहे, तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा काळ. काय वाहन असेल त्याच्याकडे, गाडी असेल, घोडी असेल, कशावर बसून तो अहमदाबादहून पुन्हा आळंदीला आला, सपरिवार आले. आणि त्या सावकाराने माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपेने आपलं एक काम झालंय अशी त्याची इच्छा, त्याची ती भावना असेल. त्याने एक मोठा नारळ घेतला आणि त्या नारळाला एक सळई छिद्र पाडलं, त्याच्यातलं पाणी, त्याच्यातलं खोबरं सगळं बाहेर काढलं, आणि त्याच्यामध्ये हिरे टाकले, हिरे टाकले, हिरे. आणि कणिक घेतली, गव्हाची कणिक आपण पक्वादाला लावतो महाराज तशी, ते कणकीच्या यानं ते छिद्र बंद करून टाकलं. आणि तुळशीच्या मंजुळेचा हार आणि ते नारळ समाधीवर ठेवून दिलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी त्याला साक्षात्कार दिला, हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे, हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे. मग तो नारळ घेऊन तो अहमदाबादचा सोनार देहूला आले, आणि श्रीमंत श्री देहूच्या मालकांकडे तुकोबारायांकडे ते नारळ आणि तो हार देऊन टाकला.
महाराज त्याच दिवशी एक आमच्या बीड जिल्ह्यातले पंडित, विद्वान, प्रचंड विद्वान होते, प्रचंड अस्खलित विद्वत्ता, पण त्यांना एक अडचण होती. ते ज्ञानोबारायाकडे आले आणि ज्ञानोबारायाने त्यांना सांगितलं, तुमची केस आमच्या कोर्टात घेतल्या जात नाही. आमचं कोर्ट आता सध्या काही दिवसापुरतं बंद आहे आणि तुम्ही देहूला जा, तुमच्या पूर्ण इच्छा, कल्पना, भावना काय होतील त्या सगळ्या पूर्ण होतील. आता ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिल्यावर हे बीड जिल्ह्यातले पंडित होते, आचार्य होते, शास्त्री होते, वैदिक होते, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण, काय उपमा द्यावा तितक्या थोड्या. देहूला आले. देहूला आल्याबरोबर प्रणाम केला. तुकोबरायांनी विचारलं, काका आलात? होय. आमच्याकडे? होय. ज्ञानोबारायांनी पाठवलंय. बर 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 बर. तर तुकोबरायाच्या लक्षात आलं, ज्ञानोबारायाच्या समाधीवरला तुळशीचा हार आणि नारळ तर आलंय, पण याच्यात आपण काहीतरी भर टाकावं डॉक्टर साहेब, असं तुकोबरायाचं मत झालं. आणि तुकोबरायांनी एक अभंगाची प्रत लिहिली. एका कागदावर काही अभंग लिहिली ठराविक. तुळशीच्या मंजुळेचा हार, ते नारळ आणि ते अभंगाचा कागद देऊन टाकला. महाराज तो एवढा विद्वान माणूस होता, त्याने विचार केला, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला, आता त्या हाराला 2-3 दिवस झाले असतील ना महाराज, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला आणि हा नारळ मला आणि हा प्राकृत अभंगाचा कागद, मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी वेदोक्त आहे, मी शास्त्रोक्त आहे, पुराणोक्त आहे, प्रचंड अस्खलित वेदाची विद्वत्ता मला, आणि हे प्राकृत अभंग मला दिले. ते जशाल तसं उचललं तुकोबारायापाशी टाकलं. पुन्हा ज्ञानोबारायाकडं. ज्ञानोबारायानं सांगितलं, ज्यानं तुकोबारायाचा अपमान केला त्याला या देशातलं कुत्र पण मानित नाही. या देशातलं कुत्र पण मानित नाही, कुत्र पण मानित नाही. महाराज तो ज्ञानोबारायाचा शब्द आहे. या देशातलं गिधाड पण मानित नाही, या देशातलं लांडग सुद्धा मानणार नाही. खाली मान घालून पंडित निघून गेला. त्याच दिवशी एक सामान्य माणूस तुकोबारायाकडे गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. कोंडोजी नाव होतं त्याचं. अत्यंत साधा ब्राह्मण माणूस, गरीब माणूस, संध्याकाळचा खाला ठिकाणा नाही असा गरीब माणूस कोंडोजी. अख्ख्या गावाला कोंडोजीनं काका म्हणा, पण कोंडोजीला काका कोणी म्हणलाच नाही. इतका साधा गरीब गरीब माणूस. आणि देहूत आल्याच्या नंतर विचारलं, भजन कुठं असते? वाडा दाखिला जा, तो इनामदाराचा वाडा आहे, जा तिथं भजन होते. आणि या कोंडोजी काकाच्या लक्षात आलं, भजन जिथं असतंय तिथं खाला काहीतरी भेटते. गरीब माणूस आहे, भजन आहे ना, मग काहीतरी भेटतंय खाला, चला. महाराज तुमच्या लहानपणी आज जे पदार्थ खाल्ले का पंक्तीला? तुमच्या लहानपणी टोकाच्या कीर्तनकाराला पण नव्हते. गळ्या शपथ खोटं सांगत नाही. आज जे पंक्तीला होते का पदार्थ, हे 50 वर्षापूर्वी सर्व गाथे पाठ आहेत त्यांना पण नव्हते. कारण परिस्थितीत नाजूक होती महाराज, परिस्थितीत नाजूक होती, परिस्थिती नाजूक होती. आता अन्नपूर्णेचा सुकाळ झालाय, काही अडचण नाही. पण एक लक्षात ठेवा, इतकं पवित्र आणि स्वादिष्ट अन्न खाल्ल्यावर जर खाऊन कोणी झोपला असेल तर पुढच्या जन्मात त्याला घुस व्हावं लागल. मग घुशी काय करतात माहितीये का? कोणाचे वाडे उकरीतात. हा, इथलं फुकट खाता येत नाही. तसं तर कोणाचंच फुकट खाता येत नाही, त्यातले इथलं तर खाताच येत नाही. काहीतरी खाण्यासाठी भेटेन तुकोबारायाकडे आले. महाराज साधा माणूस, पंच नेसलेला, गळ्यामध्ये जानवं होतं आणि शिवाय माळ पण होती तुळशीची, माळ पण होती तुळशीची. ते कोंडोजी कोणाच्या भजनात जाऊन टाळ्या वाजवायचे. त्यांना काही म्हणता येत नव्हतं, काही पाठांतर नव्हतं, काही नव्हतं डॉक्टर साहेब, नुसते आपली टाळी वाज. साधा माणूस. त्यांची जीभ पण जाड होती, जाड जीभ होती. आणि जाड जीभ असल्यामुळं स्वर नाही, मठ्ठबुद्धी असल्यामुळं पाठांतर नाही, काहीच नाही, अत्यंत जाड. आणि कुळानं विप्रकुळात जन्माला आले, टाळी वाजवायचे. तुकोबारायाच्या लक्षात आलं,
ज्ञानोबरायांनी पाठवलेला प्रसाद या गरीब साधूला देऊन टाकावा. काय असेल ते. काय कर्मनो गहनोगती. ह्या कोंडोजीला भूक लागली आणि घरी काही नाही. घरी काही नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाने तो हार कोंडोजीच्या हातात दिला. त्याच्यावर नारळ ठेवलं आणि नारळावर तो कागद ठेवला. आताही नारळावर कागद ठेवतात पण त्याच्यात परिणाम वेगळा आहे. त्याच्यात पैसे घालीत. हे बदल झाला बघा. जरासा बदल झाला. त्यावेळेला नुसता कागद होता अभंगाचा. नुसता अभंगाचा कागद. परिणाम बघा किती होता. कोंडोजीनं सांगितलं जाऊ द्या. वारकऱ्याच्या घरी काही जरी नाही भेटलं तर एवढा हार खाऊन टाकतो. तुळशीच्या पानाचा हार होता महाराज. आणि तुळशीचे पानं कोण म्हणते वाईट. मागे 2-2.5 वर्ष एक आजार झाला ना डॉक्टर पाटील साहेब. ते कोरोना नावाचा आजार. आमची ते एक बुबू नावाची म्हातारी येत होती भांडे घासायला. म्हातारी होती बुबू ती म्हातारी. ती मला एके दिवशी म्हणली महाराज. म्हणलं काय बुबू. तुम्हारे हिंदू के लोग तुलसी के पेड़ा लगाते बोले. हो जी लावतो आम्ही. ती काही मराठीत काही हिंदीत बोलायची. मी तर सगळं मराठीतच बोलायचो तिला. बुबू कशाला पाहिजे तुळस. एक कैसा है बोले महाराज जी. टीवी पे रेडियो पे ये लोग बातें कर रहे तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से बोले कोरोना नहीं होता. ही मुसलमानाची 65 वर्षाची बाई. एक वर्ग न शिकलेली महाराज. 65 वर्षाची म्हातारी. मेरे को तुलसी के पत्ते होना. तो मैंने बुबू ये तुळस नहीं बोले आपकी हिंदू की माता है. बोले आप चुन के दो पत्ते. पानं तोडून तोडून मुठभर दिले तिला. महाराज मुसलमानाच्या 65 वर्षाच्या बाईला तुळशीचं महत्व कळतंय. या ईदभर पोटाची खळगी भांडे घासून भरणाऱ्या मुसलमानाच्या बाईला तुळस कळती. आणि आपल्या हिंदूच्या बाया तुळशीच्या बाजूला शेळी बांधितात. आणि शेपुड्याची जात शेंडे छानती. ते बुड नाही खात ती. शेंडे छानती. शेंडे छानती. कशा असं त्यात पान. तुळस फार प्रिय. तुळशीवर प्रेम करत जा. फार गरजेची तुळस. फार गरजेची. फार. महाराज विटेवरच्या मालकाला जी आवडली ती उगी नाही आवडली. तुम्हाला एक सांगू का. महाराज एका श्रीमंत माणसाच्या मातीला गेलो मी डॉक्टर साहेब. त्याला 218 एकर जमीन होती. त्याच्या मातीला गेलो. त्याच्या अंगावर 52-53 तोळे सोनं होतं. त्याच्या कमरेला करदुडा सोन्याचा होता. आणि पोट्टे म्हणले आमच्या बापान भरपूर श्रीमंती कमीले आम्हाला सोनं काढायचं नाही. मसनवाट्यात गेलो लाकडावर प्रेत टाकलं. तुमच्यासारखा वयस्कर माणूस होता. ते म्हणले सोनं घेऊ नका पण अंगावर ठेवता येत नाही. आडकिता घेतला. करदुडा तोडा. ब्रासलेट घेतलं. काडकित्यानं कापलं. लॉकेट कापलं. आणि ते अंगठ्या काढ्यान सगळ्या छातीवर ठुल्या. पण त्या म्हाताऱ्याला माळ होती. मी मातीला गेलो त्यावेळेला ती माळ फार काय झालं तर 5 रुपयाला भेटली असती. लाखो रुपयाचं सोनं अंगावरचं काढण वरी ठुलं. पण 5 रुपयाची माळ तोडायची कोणाची मायवेली नाही. तो उलट सांगू का तुम्हाला. उलट सांगू का. ज्याला माळी नाहीत त्याला पण लाज काज मेल्यावर तुळशी तोंडात घालीत. आहे का नाही प्रथा आपल्याकडे. आजही प्रथा. हो. मला जर परमिशन दिली ना तर मी कोंबड्याची पख घालीन अशी टोचू टोचू द्यायच्या. हो. तसे नाही गेले ना तर खिळ्यान टोचू टोचू घालीन. पण ती पद्धत नाही आहे का. आपल्याकडे अनादर करत नाहीत संप्रदायात. नसं नका माळ करी पण मेल्याव का होत नाही. पण तोंडात पख ते तुळशीची पानं घालीत. पख घालीत नाहीत. मग मला असं वाटतंय थोडंसं लाजलं पाहिजे. चावून गेल्यावर तर माळ घाला ना. चावाय लागल्यावर नका घालू. मला 70 वर्षाचं झाल्यावर तर घालावून जाता जाता आहे का नाही. इतकं करायला काय हरकत आहे. घाला जा. आणि सप्ताह मोठा कशाने म्हणत असतात माहिती आहे का. आम्ही ज्यांच्याकडे बसलो त्यांचं नाव काय. करंकड आबा. आबा. आबा तुम्ही महाराजाला लाखो रुपये जरी दिले तरी सप्ताह मोठा होत नाही. भारतातला कोणता जरी महाराज असला तरी सप्ताह मोठा होत नाही. त्या सप्त्याला मी मोठा म्हणतो की ज्या सप्त्यातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडावा.
डॉक्टर साहेब 50 तरुणांनी गुटखे सोडावा, 50 पोरांनी बिड्या सिगारेट सोडावा आणि एका सप्त्यात 125 लोकांनी माळी घालावा, तर तो सप्ताह सफल झाला. नाहीतर तुम्ही किती मोठा सप्ताह करा, महाराजाला पाकिट द्या, ते श्रीमंत करा, तुम्ही असेच काही नाही उपयोग, काही नाही उपयोग. माऊली महाराजांचा काल आहे, या प्रांतातलं भूषण आहे ते, आधारविविध परमार्थातले. मला फोनवर 1-2 वेळेस बोललेले आहेत, मी प्रत्यक्ष पाहिलं नाही त्यांना, पण 1-2 वेळेस मला बोलले माऊली महाराज. खूप सात्विक, सदाचारी, पुण्यशील विचाराचा महात्मा. अशा पावन वयोवृद्ध तपोवृद्ध माऊली महाराजांच्या काल्यामध्ये काही महिलांना माळी नसतील, शक्यतो असतात आपल्याकडे, पण जरी एखादीला नसेल तर 10-5 महिलांनी पण माळी घाला ज्ञानोबा माऊलींच्या हातानं. काही तरुणांनी घाला, काही म्हाताऱ्यांनी घाला. महाराज 25वं सफल झालं असं होईल. तुम्ही जर 125 माळकरी झाले ना, तर माझ्या मुक्ताई साहेबांना आनंद वाटेल, माझ्या ज्ञानोबा तुकोबरायला आनंद वाटेल, इथे जवळ असलेली या परिसरातल्या संत महानप्यांना आनंद वाटेल, तर सप्ताह सफल असतो. चला, त्या कोंडोजीला हार दिला, नारळ दिलं, आणि जी त्या बीडच्या पंडिताला परत दिली ती का अभंगाची महाराज, तीच देऊन टाकली. त्यानं पहिला प्रश्न तुकोबरायला केला, महाराज मला हे कसं वाचिता येईल, मी कसं वाचू, हे कसं वाचू. महाराज म्हणले काळजी करू नको, वाची जाऊ नको, नुसतं पाहत जाय, नुसतं पाहत जाय. महाराजांनी सांगितलं मला भामदास बुवानं, बऱ्यापैकी मुली बसल्यात, सुट्ट्याचा काळ असल्यामुळे आबा बऱ्यापैकी मुली पारायणाला बसल्यात. कौतुक मानेल, धन्यवाद तुम्ही पारायणाला बसलात. बसा पारायणाला, बसा बसा, गरज आहे, गरज आहे. घरी बसून इतरत्र वडिलांचा, आईचा, भावाचा मोबाईल हिचकिण्यापेक्षा गाथ्यारच्या अभंगावरून नुसत्या ओळीवर नुसतं बोर्ड जरी फिरिलं, नुसतं बोर्ड जरी फिरिलं तर माझा पंढरपुरातला मालक तुमच्या पुढच्या आयुष्याची दखल घेईल, उद्याच्या भावी आयुष्याची दखल माझा पंढरपुरातला मालक घेईल. आणि एक सांगू का, गाथा वाचनाचा जिला आनंद आहे, गाथा वाचण्यात जिला प्रेम आहे, ती मला तरी वाटते नवऱ्याला उपाशी मरू द्यायची नाही, टायमाला भाकरी देत जाईल. इतकं तरी आहे, इतकं तरी आहे, इतकं तरी आहे. वाच जा. आपल्या मुलींनी ज्ञानेश्वरी वाचायची, आपल्या मुलींनी गाथा वाचायचा, आपल्या मुलींनी हरिपाठ पाठ करायचा. का नाही पाठ करायचा, का कशा करता पाठ नाही करायचा. विश्वाच्या मालकाने या देशातली श्रीमंत संपत्ती म्हणून तुम्हाला जन्माला दिले. राज्य, राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वोच्च संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात. कशा करता तुम्हाला संपत्ती शब्द दिला माहिती आहे का, त्याचे फार मोठे कारण आहेत. त्याच्यातलं सगळ्यात मोठं एक कारण आहे, या देशातली स्त्री डोकं भरून पदर घेती किंवा सगळं अंग झाकून कपडे घालती. डॉक्टर साहेब, म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली. डोकं भरून किंवा सर्व अंग झाकलेले कपडे घालणारी स्त्री नेपाळ नावाच्या देशातला एक कोपरा जर सोडून दिला तर भारत देशाच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्त्री सापडणार नाही. म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली तुमच्याकडे. घेत जा पदर. नवऱ्यानं जर साडी सोबत पदर आणला तरच घेत जा, आणि त्यानं जर पदर कापून आणला तर घेत जाऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्यात शपथ आहे, घेत जाऊ नका, घेत जाऊ नका. पण साडीला जर असेल तर घेत जा. मी एक सांगू का तुम्हाला, हे मुलींनो, तुम्ही एवढ्या मोठ्या पुढे बसलात, आपला भारतीय पोशाख घाली जा. तुमच्या चपलाला हात लावून नमस्कार करतो, कारण भविष्यातल्या या देशातल्या जिजाबाई तुम्ही आहात, भविष्यातल्या या देशातल्या सावित्री तुम्ही आहात, भविष्यातल्या या देशातल्या रमाबाई तुम्ही आहात, भविष्यातल्या या देशातली झाशीची राणी तुम्ही आहात, भविष्यातल्या देशातल्या मुक्ताबाई तुम्ही आहात. कारण सांगू, बाप किती जरी डॉक्टर साहेब शहाणा असला तर 10-15% वेळ देतो मुलाला. सगळ्यात जास्त जर वेळ आपल्या मुलांना कोण देत असेल त्या देशाची आई देते. म्हणून या देशाच्या आईची संस्कृती महाराज चुकता कामा नये. गरज आहे, गरज आहे. तुम्ही वाची जागा, ते कपडे चांगले घाली जा. तुम्हाला एक सांगू, 2 गोष्टी झाकलेल्या असावं. लाभच्यानं पैसे दिले पाहिजे हो, पण डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे. जी माणसं डायरीच्या पुढून नोटा ठेवतात का ते भिकारी नाहीत, ते भिकार चोट आहेत. पैसे डॉक्टर साहेब डायरीच्या पुढे ठेवायची वस्तू नाही, ही लक्ष्मी आहे, ही झाकून ठेवा.
लक्ष्मी झाकलेली असावा आणि देशाची स्त्री सर्व अंग कपडे घातलेली असावा. तुम्हाला पदवी आहे माझ्या बाईने. गोपीचंदाला 1800 बायका होत्या. रातच्या 1 वाजता उठली तरी पदराला हात जात होता. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब. वेळ संपला का भाऊ? माझ्याकडून बोला ना. संपला. हा 5 मिनिटात आटपतो, मलाही दूर जायचंय. मारुतीरायानं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. महाराज अंगठीत सोनं नाही पाहिलं सीतेनं. ज्या अंगठीला प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालता त्या अंगठीत राम पाहिले. म्हणून पैठणच्या मालकांनी एक उच्चार केला, तिचा आचळू सरसावला. ती अंगठी पाहिल्याबरोबर सीताई साहेबांनी पदराला हात घातला आणि पुढे पदर सर केला. इतक्या पवित्र तुम्ही आहात. चला, महाराजांनी सांगितलं नुसतं बोट फिरी जा कोंडोजीला. ठीक आहे. कमरेला पंचा होता. त्या अभंगाचा कागद असा घडी केला आणि पंचात गुंडाळला कमरेला. उजव्या हातात डाव्या हातात नारळ घेतलं आणि उजव्या हातामध्ये तुळशीच्या मंजुळाचा हार होता. आणि देहूच्या बाहेर पडल्याच्या नंतर तो हार सगळा खाऊन टाकला. भूक लागलेली होती हो, भूक लागलेली होती. परिणाम काय झाला सांगू? महाराज हा ज्ञानोबरायच्या समाधीवरला प्रसाद आहे. आणि या प्रसादाला हात कोणाचा लागलाय? तुकोबरायचा. ज्ञानोबरायचा प्रसाद आहे. वाटलाय कोणी महाराज? वाढायला कोण होतं? तुकोबराय होते. आणि ते तुळशीचं पानं नसून प्रत्यक्ष सरस्वती पानात होती. जाड झालेली जीभ पातळ झाली. रंभा पत्र जयाची जिव्हा. रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी जीभ झाली. आणि अभंग काय महाराज? पाणीनी सुक्त म्हणून लागला महात्मा. पाणीनी सुक्त. आणि नारळ घरी फोडलं त्याचा वाडा तयार झाला. वाडा. आणि कालांतरानं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर वार्ता गेली, कोंडोजी नावाचा ब्राह्मण विद्वान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यातल्या देवघराच्या पूजेचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. ताकद कोणाची आहे? तुकोबरायची. ताकद कोणाची आहे? ज्ञानोबरायची. काय त्यांचा महिमा, मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा रोपे महोत्सव दहिवत नावाचं गाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवत नावाचं गाव, बऱ्यापैकी लोकसंख्येचं गाव, काळ्या मातीशी नाळ असलेलं गाव. या काळ्या मातीशी प्रेम करणारं, शेतीवर प्रेम करणारं हे तात्विक सात्विक सदाचारी दहिवत नावाचं गाव. या ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला माझा ज्ञानोबराय तुकोबरायचा हा उत्सव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण आदरणीय पूज्यश्री माऊली महाराज व्यासपीठावर आहेत, आदरणीय भानदास महाराज आहेत, अजून पुन्हा बऱ्यापैकी वारकरी मंडळी आहेत. या सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा. आणि याच्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आजचा इथे कीर्तन करण्याचा एक सन्मान मिळतोय. आदरणीय डॉक्टर रोहिदास हिलाल पाटील आजचे यजमान आहेत. एक अंगाळ आबासुद्धा संपर्क करत होते आणि पुन्हा एक आप्पासुद्धा फोन करत होते. आदरणीय किशोर आप्पा सुद्धा या तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते. खूप वेळेस मला हे आबा बोलत होते, येण्याचा योग आला. तुम्हा सर्वज्ञांचं दर्शन झालं. माझं परम भाग्य. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दादा महाराज, आदरणीय आबा महाराज, नामदेव महाराज, संतोष महाराज, ईश्वर महाराज, जगदीश महाराज आम्हाला वाटाने भेटले. आमचे महाराज आवाज गोडे महाराज, पण एक विनंती करतो भाऊ म्हणून, कीर्तनात धोत्र घालायचं. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, तुम्हाला घरचा म्हणून सांगतोय, कारण तुमचा आवाज इतका गोड आहे. याच्याकरता अजून विशेष वाटेल महाराज. तुमच्या छातीवर ज्ञानोबराय तुकोबरायचा फोटो आहे, पुन्हा श्रद्धा आहे. दुपारी भेट झाली,
त्या एका अंत्यविधीने येत होते. नमस्कार, माझ्यासाठी गाडी थांबली, मी रस्त्याने पायी चालत होतो, असं चालायला भेटत नाही, गावजवळ आलं की चलत असतो जर तितकं. त्यांची भेट झाली. तुम्हालाही धन्यवाद. पेटीवाले दादा असतील, मृदंगाचार्य काय नाव, आकाश महाराज असतील, विनेकरी बाबा, ही सगळी मंडळी, चोपदार मंडळी. चोपदार तुम्ही धोत्राच्या आतून काळी पॅन्ट घातली, कारण जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव, आणि गिरगावात बाळ्या रगिले. असं नकोय, असं नकोय. हां, आमच्या चोपदार दादांना सुद्धा धन्यवाद. सेवेकरी माणूस मस्त छान. हे साऊंड सिस्टीमवाले एक नंबर. वा वा वा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हे कीर्तन गरजा महाराष्ट्रावर तुम्हाला पुन्हा पाहायला भेटेल. गरजा महाराष्ट्र चॅनल आहे आमच्या अजयचं, त्याच्यावर तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला भेटेल आजचं कीर्तन. त्यांच्या गावानीशी अजय टाकरे कीर्तन. विढोबार ती माऊली स्नान केलं आणि तो अहमदाबादचा सोनार माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या समाधीवर डोकं ठेवलं. दुसऱ्या दिवशी घरी गेला. काय त्याची इच्छा असेल, काय कल्पना असेल, काय भावना असेल, डॉक्टर पाटील साहेब त्याची ती पूर्ण झाली. त्यानं त्याचा सगळा परिवार गाडीत घेतला. काय त्या काळाला वाहन असेल, त्या काळातलं का, कारण हा काळ बराच दूरचा आहे. 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. तुकोबरायचा काळ आहे. तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा काळ. काय वाहन असेल त्याच्याकडे, गाडी असेल, घोडी असेल, कशावर बसून तो अहमदाबादून पुन्हा आळंदीला आला. सपरिवार आले आणि त्या सावकाराने माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपेने आपलं एक काम झालंय अशी त्याची इच्छा, त्याची ती भावना असेल. त्याने एक मोठा नारळ घेतला आणि त्या नारळाला एक सळई छिद्र पाडलं, त्याच्यातलं पाणी, त्याच्यातलं खोबरं सगळं बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये हिरे टाकले. हिरे आणि कणिक घेतली, गव्हाची कणिक आपण पकवादाला लावतो महाराज, तशी ते कणकीच्या यानं ते छिद्र बंद करून टाकलं आणि तुळशीच्या मंजुळेचा हार आणि ते नारळ समाधीवर ठेवून दिलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी त्याला साक्षात्कार दिला. हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे. हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे. मग तो नारळ घेऊन तो अहमदाबादचा सोनार देहूला आले आणि श्रीमंत श्री देहूच्या मालकांकडे, तुकोबरायांकडे ते नारळ आणि तो हार देऊन टाकला. महाराज त्याच दिवशी एक आमच्या बीड जिल्ह्यातले पंडित, विद्वान, प्रचंड विद्वान होते, प्रचंड अस्खलित विद्वत्ता, पण त्यांना एक अडचण होती. ते ज्ञानोबरायाकडे आले आणि ज्ञानोबरायांनी त्यांना सांगितलं, तुमची केस आमच्या कोर्टात घेतल्या जात नाही. आमचं कोर्ट आता सध्या काही दिवसापुरतं बंद आहे आणि तुम्ही देहूला जा, तुमच्या पूर्ण इच्छा, कल्पना, भावना काय होतील त्या सगळ्या पूर्ण होतील. आता ज्ञानोबरायांनी साक्षात्कार दिल्यावर हे बीड जिल्ह्यातले पंडित होते, आचार्य होते, शास्त्री होते, वैदिक होते, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण, काय उपमा द्यावा तितक्या थोड्या. देहूला आले. देहूला आल्याबरोबर प्रणाम केला. तुकोबरायांनी विचारलं, काका आलात? होय. आमच्याकडे? होय. ज्ञानोबरायांनी पाठवलंय. बर 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 बर. तर तुकोबरायाच्या लक्षात आलं, ज्ञानोबरायाच्या समाधीवरला तुळशीचा हार आणि नारळ तर आलंय, पण याच्यात आपण काहीतरी भर टाकावं डॉक्टर साहेब, असं तुकोबरायाचं मत झालं. आणि तुकोबरायांनी एक अभंगाची प्रत लिहिली. एका कागदावर काही अभंग लिहिली ठराविक. तुळशीच्या मंजुळेचा हार, ते नारळ आणि ते अभंगाचा कागद देऊन टाकला. महाराज तो एवढा विद्वान माणूस होता, त्याने विचार केला, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला, आता त्या हाराला 2-3 दिवस झाले असतील ना महाराज, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला आणि हा नारळ मला आणि हा प्राकृत अभंगाचा कागद. मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी वेदोक्त आहे, मी शास्त्रोक्त आहे, पुराणोक्त आहे, प्रचंड अस्खलित वेदाची विद्वत्ता मला, आणि हे प्राकृत अभंग मला दिले. ते जशाल तसं उचललं तुकोबरायापाशी टाकलं. पुन्हा ज्ञानोबरायाकडं.
ज्ञानोबरायनं सांगितलं, ज्यानं तुकोबरायाचा अपमान केला त्याला या देशातलं कुत्र पण मानित नाही. या देशातलं कुत्र पण मानित नाही, कुत्र पण मानित नाही. महाराज तो ज्ञानोबरायचा शब्द आहे. हो. या देशातलं गिधाड पण मानित नाही, या देशातलं लांडग सुद्धा मानणार नाही. खाली मान घालून पंडित निघून गेला. त्याच दिवशी एक सामान्य माणूस तुकोबरायाकडे गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. कोंडोजी नाव होतं त्याचं. अत्यंत साधा ब्राह्मण माणूस, गरीब माणूस, संध्याकाळचा खाला ठिकाणा नाही असा गरीब माणूस कोंडोजी. अख्ख्या गावाला कोंडोजीनं काका म्हणा, पण कोंडोजीला काका कोणी म्हणलाच नाही. इतका साधा गरीब गरीब माणूस. आणि देहूत आल्याच्या नंतर विचारलं, भजन कुठं असते? वाडा दाखिला जा, तो इनामदाराचा वाडा आहे, जा तिथं भजन होते. आणि या कोंडोजी काकाच्या लक्षात आलं, भजन जिथं असतंय तिथं खाला काहीतरी भेटते. गरीब माणूस आहे, भजन आहे ना, मग काहीतरी भेटतंय खाला, चला. महाराज तुमच्या लहानपणी आज जे पदार्थ खाल्ले का पंक्तीला? तुमच्या लहानपणी टोकाच्या कीर्तनकाराला पण नव्हते. गळ्या शपथ खोटं सांगत नाही. आज जे पंक्तीला होते का पदार्थ, हे 50 वर्षापूर्वी सर्व गाथे पाठ आहेत त्यांना पण नव्हते. कारण परिस्थितीत नाजूक होती महाराज, परिस्थितीत नाजूक होती, परिस्थिती नाजूक होती. आता अन्नपूर्णेचा सुकाळ झालाय, काही अडचण नाही. पण एक लक्षात ठेवा, इतकं पवित्र आणि स्वादिष्ट अन्न खाल्ल्यावर जर खाऊन कोणी झोपला असेल तर पुढच्या जन्मात त्याला घुस व्हावा लागल. मग घुशी काय करतात माहितीये का? कोणाचे वाडे उकरीत. हा, इथलं फुकट खाता येत नाही, तसं तर कोणाचंच फुकट खाता येत नाही. त्यातले इथलं तर खाताच येत नाही. काहीतरी खाण्यासाठी भेटेन तुकोबरायाकडे आले. महाराज साधा माणूस, पंच नेसलेला, गळ्यामध्ये जानवं होतं आणि शिवाय माळ पण होती तुळशीची, माळ पण होती तुळशीची. ते कोंडोजी कोणाच्या भजनात जाऊन टाळ्या वाजवायचे. त्यांना काही म्हणता येत नव्हतं, काही पाठांतर नव्हतं, काही नव्हतं डॉक्टर साहेब, नुसते आपली टाळी वाजली. साधा माणूस. त्यांची जीभ पण जाड होती, जाड जीभ होती. आणि जाड जीभ असल्यामुळं स्वर नाही, मठ्ठबुद्धी असल्यामुळं पाठांतर नाही, काहीच नाही, अत्यंत जाड. आणि कुळानं विप्रकुळात जन्माला आले, टाळी वाजवायची. तुकोबरायाच्या लक्षात आलं, ज्ञानोबरायांनी पाठवलेला प्रसाद या गरीब साधूला देऊन टाकावा. काय असेल ते, काय कर्मनो गहनोगती. ह्या कोंडोजीला भूक लागली आणि घरी काही नाही, घरी काही नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाने तो हार कोंडोजीच्या हातात दिला, त्याच्यावर नारळ ठेवलं आणि नारळावर तो कागद ठेवला. आताही नारळावर कागद ठेवतात, पण त्याच्यात परिणाम वेगळा आहे, त्याच्यात पैसे घालीत. हे बदल झाला बघा, जरासा बदल झाला. त्यावेळेला नुसता कागद होता अभंगाचा, नुसता अभंगाचा कागद. परिणाम बघा किती होता. कोंडोजीनं सांगितलं, जाऊ द्या, वारकऱ्याच्या घरी काही जरी नाही भेटलं तर एवढा हार खाऊन टाकतो. तुळशीच्या पानाचा हार होता महाराज. आणि तुळशीचे पानं कोण म्हणते वाईट? मागे 2-2.5 वर्ष एक आजार झाला ना डॉक्टर पाटील साहेब, ते कोरोना नावाचा आजार. आमची ते एक बुबू नावाची म्हातारी येत होती भांडे घासायला. म्हातारी होती बुबू, ती म्हातारी. ती मला एके दिवशी म्हणली, महाराज. म्हणलं काय बुबू? तुम्हारे हिंदू के लोग तुलसी के पेड़ा लगाते बोले. हो जी, लावतो आम्ही. ती काही मराठीत काही हिंदीत बोलायची, मी तर सगळं मराठीतच बोलायचो तिला. बुबू कशाला पाहिजे तुळस? एक कैसा है बोले, महाराज जी टीवी पे रेडियो पे ये लोग बातें कर रहे, तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से बोले कोरोना नहीं होता. ही मुसलमानाची 65 वर्षाची बाई, एक वर्ग न शिकलेली महाराज, 65 वर्षाची म्हातारी. मेरे को तुलसी के पत्ते होना. तो मैंने बुबू ये तुळस नहीं बोले, आपकी हिंदू की माता है, बोले आप चुन के दो पत्ते. पानं तोडून तोडून मुठभर दिले तिला.
महाराज मुसलमानाच्या 65 वर्षाच्या बाईला तुळशीचं महत्व कळतंय. या ईदभर पोटाची खळगी भांडे घासून भरणाऱ्या मुसलमानाच्या बाईला तुळस कळती आणि आपल्या हिंदूच्या बाया तुळशीच्या बाजूला शेळी बांधित्यात आणि शेपुड्याची जात शेंडे छानती. ते बुड नाही खात, ती शेंडे छानती, शेंडे छानती. कशा असं त्यात पान. तुळस फार प्रिय, तुळशीवर प्रेम करत जा. फार गरजेची तुळस, फार गरजेची, फार. महाराज विटेवरच्या मालकाला जी आवडी ती उगी नाही आवडी. तुम्हाला एक सांगू का, महाराज एका श्रीमंत माणसाच्या मातीला गेलो मी डॉक्टर साहेब. त्याला 218 एकर जमीन होती. त्याच्या मातीला गेलो. त्याच्या अंगावर 52-53 तोळे सोनं होतं. त्याच्या कमरेला करदुडा सोन्याचा होता. आणि पोट्टे म्हणले आमच्या बापान भरपूर श्रीमंती कमीले, आम्हाला सोनं काढायचं नाही. मसनवाट्यात गेलो, लाकडावर प्रेत टाकलं. तुमच्यासारखा वयस्कर माणूस होता. ते म्हणले सोनं घेऊ नका पण अंगावर ठेवता येत नाही. आडकिता घेतला, करदुडा तोडा, ब्रासलेट घेतलं, काडकित्यानं कापलं, लॉकेट कापलं आणि ते अंगठ्या काढ्या सगळ्या छातीवर ठुल्या. पण त्या म्हाताऱ्याला माळ होती. मी मातीला गेलो त्यावेळेला ती माळ फार काय झालं तर 5 रुपयाला भेटली असती. लाखो रुपयाचं सोनं अंगावरचं काढण वरी ठुलं, पण 5 रुपयाची माळ तोडायची कोणाची मायवेली नाही. तो उलट सांगू का तुम्हाला, उलट सांगू का, ज्याला माळी नाहीत त्याला पण लाज काज मेल्यावर तुळशी तोंडात घालीत आहेत. आहे का नाही प्रथा आपल्याकडे, आजही प्रथा. हो, मला जर परमिशन दिली ना तर मी कोंबड्याची पख घालीन, अशी टोचू टोचू द्यायच्या. हो, तसे नाही गेले ना तर खिळ्यान टोचू टोचू घालीन. पण ती पद्धत नाही आहे का आपल्याकडे, अनादर करत नाहीत संप्रदाय. नसं का माळकरी पण मेल्याव का होत नाही, पण तोंडात पख ते तुळशीची पानं घालीत आहेत, पख घालीत नाहीत. मग मला असं वाटतंय थोडंसं लाजलं पाहिजे. चावून गेल्यावर तर माळ घाला ना, चावाय लागल्यावर नका घालू. मला 70 वर्षाचं झालं होतं घालावून जाता जाता, आहे का नाही. इतकं करायला काय हरकत आहे, घाला जा. आणि सप्ताह मोठा कशाने म्हणत असतात माहिती आहे का. आम्ही ज्यांच्याकडे बसलो त्यांचं नाव काय, करंकडा आबा. आबा आबा तुम्ही महाराजाला लाखो रुपये जरी दिले तरी सप्ताह मोठा होत नाही. भारतातला कोणता जरी महाराज असला तरी सप्ताह मोठा होत नाही. त्या सप्त्याला मी मोठा म्हणतो की ज्या सप्त्यातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडावा. डॉक्टर साहेब 50 तरुणांनी गुटखे सोडावा, 50 पोरांनी बिड्या सिगारेट सोडावा आणि एका सप्त्यात 125 लोकांनी माळी घालावा, तर तो सप्ताह सफल झाला. नाहीतर तुम्ही किती मोठा सप्ताह करा, महाराजाला पाकिट द्या, ते श्रीमंत करा, तुम्ही असेच काही नाही उपयोग, काही नाही उपयोग. माऊली महाराजांचा काल आहे. या प्रांतातलं भूषण आहे ते, आधारविविध परमार्थातले. मला फोनवर 1-2 वेळेस बोललेले आहेत. मी प्रत्यक्ष पाहिलं नाही त्यांना, पण 1-2 वेळेस मला बोलले माऊली महाराज. खूप सात्विक, सदाचारी, पुण्यशील विचाराचा महात्मा. अशा पावन वयोवृद्ध तपोवृद्ध माऊली महाराजांच्या काल्यामध्ये काही महिलांना माळी नसतील, शक्यतो असतात आपल्याकडे. पण जरी एखादीला नसेल तर 10-5 महिलांनी पण माळी घाला ज्ञानोबा माऊलींच्या हातानं. काही तरुणांनी घाला, काही म्हाताऱ्यांनी घाला. महाराज 25वं सफल झालं असं होईल. तुम्ही जर 125 माळकरी झाले ना तर माझ्या मुक्ताई साहेबांना आनंद वाटेल, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला आनंद वाटेल. इथे जवळ असलेली या परिसरातल्या संत महानप्यांना आनंद वाटेल, तर सप्ताह सफल असतो. चला, त्या कोंडोजीला हार दिला, नारळ दिलं आणि जी त्या बीडच्या पंडिताला परत दिली ती का अभंगाची महाराज, तीच देऊन टाकली. त्यानं पहिला प्रश्न तुकोबारायला केला, महाराज मला हे कसं वाचिता येईल, मी कसं वाचू, हे कसं वाचू. महाराज म्हणले काळजी करू नको, वाचू जाऊ नको, नुसतं पाहत जाय, नुसतं पाहत जाय. महाराजांनी सांगितलं मला भांदाज बुवानं, बऱ्यापैकी मुली बसल्यात, सुट्ट्याचा काळ असल्यामुळे आबा बऱ्यापैकी मुली पारायणाला बसल्यात. कौतुक मानेल, धन्य आहात तुम्ही.
तुम्ही पारायणाला बसलात, बसा पारायणाला, बसा बसा. गरज आहे, गरज आहे. घरी बसून इतरत्र वडिलांचा, आईचा, भावाचा मोबाईल इचकिण्यापेक्षा गाथ्यावरच्या अभंगावर नुसत्या ओळीवर नुसतं बोट जरी फिरिलं, नुसतं बोट जरी फिरिलं तर माझा पंढरपुरातला मालक तुमच्या पुढच्या आयुष्याची दखल घेईल. उद्याच्या भावी आयुष्याची दखल माझा पंढरपुरातला मालक घेईल. आणि एक सांगू का, गाथा वाचनाचा जिला आनंद आहे, गाथा वाचण्यात जिला प्रेम आहे, ती मला तरी वाटते नवऱ्याला उपाशी मरू द्यायची नाही, टायमाला भाकरी देत जाईल. इतकं तरी आहे, इतकं तरी आहे, इतकं तरी आहे. वाच जा. आपल्या मुलींनी ज्ञानेश्वरी वाचायची, आपल्या मुलींनी गाथा वाचायचा, आपल्या मुलींनी हरिपाठ पाठ करायचा. का नाही पाठ करायचा? का का कशा करता पाठ नाही करायचा? विश्वाच्या मालकाने या देशातली श्रीमंत संपत्ती म्हणून तुम्हाला जन्माला दिले. राज्य, राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात सर्वोच्च संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात. कशा करता तुम्हाला संपत्ती शब्द दिला माहिती आहे का? त्याचे फार मोठे कारण आहेत. त्याच्यातलं सगळ्यात मोठं एक कारण आहे, या देशातली स्त्री डोकं भरून पदर घेती किंवा सगळं अंग झाकून कपडे घालती. डॉक्टर साहेब, म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली. डोकं भरून किंवा सर्व अंग झाकलेले कपडे घालणारी स्त्री नेपाळ नावाच्या देशातला एक कोपरा जर सोडून दिला तर भारत देशाच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्त्री सापडणार नाही. म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली तुमच्याकडे. घेत जा पदर. नवऱ्यानं जर साडी सोबत पदर आणला तरच घेत जा, आणि त्यानं जर पदर कापून आणला तर घेत जाऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्यात शपथ आहे, घेत जाऊ नका, घेत जाऊ नका. पण साडीला जर असेल तर घेत जा. मी एक सांगू का तुम्हाला, हे मुलींनो, तुम्ही एवढ्या मोठ्या पुढे बसलात, आपला भारतीय पोशाख घाली जा. तुमच्या चपलाला हात लावून नमस्कार करतो, कारण भविष्यातल्या या देशातल्या जिजाबाई तुम्ही आहात, भविष्यातल्या या देशातल्या सावित्री तुम्ही आहात, भविष्यातल्या देशातल्या रमाबाई तुम्ही आहात, भविष्यातल्या देशातली झाशीची राणी तुम्ही आहात, भविष्यातल्या देशातल्या मुक्ताबाई तुम्ही आहात. कारण सांगू, बाप किती जरी डॉक्टर साहेब शहाणा असला तर 10-15% वेळ देतो मुलाला. सगळ्यात जास्त जर वेळ आपल्या मुलांना कोण देत असेल त्या देशाची आई देते. म्हणून या देशाच्या आईची संस्कृती महाराज चुकता कामा नये. गरज आहे, गरज आहे. तुम्ही वाची जागा, ते कपडे चांगले घाली जा. तुम्हाला एक सांगू, 2 गोष्टी झाकलेल्या असावं. लाभच्यानं पैसे दिले पाहिजे हो, पण डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे. जी माणसं डायरीच्या पुढून नोटा ठेवतात का ते भिकारी नाहीत, ते भिकार चोटेत. पैसे डॉक्टर साहेब डायरीच्या पुढे ठेवायची वस्तू नाही, ही लक्ष्मी आहे, ही झाकून ठेवा. लक्ष्मी झाकलेली असावा आणि देशाची स्त्री सर्व अंग कपडे घातलेली असावा. तुम्हाला पदवी आहे माझ्या बाईने. गोपीचंदाला 1800 बायका होत्या. रातच्या 1 वाजता उठली तरी पादराला हात जात होता. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब. वेळ संपला का भाऊ? माझ्याकडून बोला ना. संपला. हा, 5 मिनिटात आटपतो, मलाही दूर जायचंय. मारुतीरायानं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. महाराज, अंगठीत सोनं नाही पाहिलं सीतेनं. ज्या अंगठीला प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालता त्या अंगठीत राम पाहिले. म्हणून पैठणच्या मालकांनी एक उच्चार केला, तिचा आचळू सरसावला. ती अंगठी पाहिल्याबरोबर सीताई साहेबांनी पदराला हात घातला आणि पुढे पदर सर केला. इतक्या पवित्र तुम्ही आहात. चला, महाराजांनी सांगितलं नुसतं बोट फिरी जा कोंडोजीला. ठीक आहे. कमरेला पंचा होता, त्या अभंगाचा कागद असा घडी केला आणि पंचात गुंडाळला कमरेला. उजव्या हातात, डाव्या हातात नारळ घेतलं आणि उजव्या हातामध्ये तुळशीच्या मंजुळाचा हार होता. आणि देहूच्या बाहेर पडल्याच्या नंतर तो हार सगळा खाऊन टाकला. भूक लागलेली होती हो, भूक लागलेली होती. परिणाम काय झाला सांगू? महाराज हा ज्ञानोबरायच्या समाधीवरला प्रसाद आहे. आणि या प्रसादाला हात कोणाचा लागलाय? तुकोबरायचा. ज्ञानोबरायचा प्रसाद आहे. वाटलाय कोणी महाराज? वाढायला कोण होतं? तुकोबराय होते. आणि ते तुळशीचं पानं नसून
प्रत्यक्ष सरस्वती पानात होती. जाड झालेली जीभ पातळ झाली. रंभा पत्र जयाची जिव्हा. रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी जीभ झाली. आणि अभंग काय महाराज, पाणीनिजे सुक्त म्हणू लागला महात्मा. पाणीनिजे सुक्त. आणि नारळ घरी फोल्ड गेल्या फोल्ड त्याचा वाडा तयार झाला. वाडा. आणि कालांतरानं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर वार्ता गेली. कोंडोजी नावाचा ब्राह्मण विद्वान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यातल्या देवघराच्या पूजेचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. ताकद कोणाची आहे? तुकोबारायची. ताकद कोणाची आहे? ज्ञानोबारायची. काय त्यांचा महिमा. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा रोपे महोत्सव दहिवत नावाचं गाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवत नावाचं गाव, बऱ्यापैकी लोकसंख्येचं गाव, काळ्या मातीशी नाळ असलेलं गाव. या काळ्या मातीशी प्रेम करणारं, शेतीवर प्रेम करणारं हे तात्विक सात्विक सदाचारी दैवत नावाचं गाव. या ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला माझा ज्ञानोबाराय तुकोबारायचा हा उत्सव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण. आदरणीय पूज्य श्री माऊली महाराज व्यासपीठावर आहेत. आदरणीय भानदास महाराज आहेत. अजून पुन्हा बऱ्यापैकी वारकरी मंडळी आहेत. या सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा. आणि याच्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आजचा इथे कीर्तन करण्याचा एक सन्मान मिळतोय. आदरणीय डॉक्टर रोहिदास हिलाल पाटील आजचे यजमान आहेत. एक अंगाळ आबासुद्धा संपर्क करत होते आणि पुन्हा एक आप्पासुद्धा फोन करत होते. आदरणीय किशोर आप्पा सुद्धा या तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते. खूप वेळेस मला हे आबा बोलत होते, येण्याचा योग आला. तुम्हा सर्वज्ञांचं दर्शन झालं. माझं परम भाग्य. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दादा महाराज, आदरणीय आबा महाराज, नामदेव महाराज, संतोष महाराज, ईश्वर महाराज, जगदीश महाराज आम्हाला वाटाने भेटले. आमचे महाराज आवाज गोडे महाराज. पण एक विनंती करतो भाऊ म्हणून, कीर्तनात धोत्र घालायचं. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, तुम्हाला घरचा म्हणून सांगतोय. कारण तुमचा आवाज इतका गोड आहे, याच्याकरता अजून विशेष वाटेल महाराज. तुमच्या छातीवर ज्ञानोबाराय तुकोबारायचा फोटो आहे, पुन्हा श्रद्धा आहे. दुपारी भेट झाली, ते एक अंत्यविधीने येत होते. नमस्कार. माझ्यासाठी गाडी थांबली, मी रस्त्याने पायी चलत होतो. असं चालायला भेटत नाही, गावजवळ आलं की चलत असतो जर तितकं. त्यांची भेट झाली. तुम्हालाही धन्यवाद. पेटीवाले दादा असतील, मृदंगाचार्य काय नाव, आकाश महाराज असतील, विनेकरी बाबा, सगळी मंडळी, चोपदार मंडळी. चोपदार तुम्ही धोत्राच्या आतून काळी पॅन्ट घातली. कारण जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव, आणि गिरगावात बाळ्या रगिले. असं नकोय, असं नकोय. हां, आमच्या चोपदार दादांना सुद्धा धन्यवाद. सेवेकरी माणूस मस्त छान. हे साऊंड सिस्टीमवाले एक नंबर. वा वा वा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हे कीर्तन गरजा महाराष्ट्रावर तुम्हाला पुन्हा पाहायला भेटेल. गरजा महाराष्ट्र चॅनल आहे आमच्या अजयचं, त्याच्यावर तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला भेटेल आजचं कीर्तन. त्यांच्या गावानीशी अजय टाकरे कीर्तन. विढोबार कुमारी